आपण याच्या अगोदर आता सेक्शुअल रिप्रोडक्शन त्याच्यामध्ये फ्लॉवरचे पार्ट बघितले, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम हे बघितले. त्याच्यानंतर आपण टिपिकल फ्लॉवरचे टोटल पार्ट बघितले विथ द हेल्प ऑफ डायग्रॅम. नंतर 3 डिस्टिंक्ट स्टेजेस, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन, पोस्ट फर्टिलायझेशन स्टडी केले. अँड्रोशियमचा इंडिव्हिज्युअल मेंबर स्टॅमेन याची स्टडी आपण केली. त्याच्यानंतर अँड्रोशियमचा जो काही पार्ट आहे, मेन पार्ट टियस ऑफ अँथरचा टियस बघितला. अँथरच्या टियसमध्ये अँथरचे 2 लोब आहेत, त्यामध्ये याला डायथेकस म्हटलं जातं, हे बघितलं. त्याच्यामध्ये असणारे 4 पोलन सॅक, म्हणजे त्याच्यामध्ये 4 वेगवेगळ्या अशा पोलन सॅक आहेत असं आपण त्याच्यामध्ये बघितलं. त्या 4 पोलन सॅकला टेट्रास्पोरॅन्जेट असं म्हटलं जातं, कारण 4 आहेत म्हणून. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण असणारे वॉल बघितले. टियर्स ऑफ अँथरमध्ये अँथरवॉलमध्ये आपण एपिडर्मिस, एंडोथेसियम, मिडल लेयर, टॅपटम हे बघितलं. ह्या 4 लेयरचं आपण एक्सप्लेनेशन बघताना टेरिडस्ड अँथरमध्ये पहिला जो एपिडर्मिस, तो बॅरल शेप्ड सेल नसणारा, विच इज द प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. एंडोथेसियम स्टडी केलं. एंडोथेसियम इट इज मेड अप ऑफ ट्युब्युलर सेल. थर्ड जे बघितलं त्याच्यामध्ये होतं मिडल लेयर. 1 to 2 लेयर आर प्रेझेंट ॲट इनर साइड ऑफ द एंडोथेसियम. अँड आफ्टर दॅट टॅपटम, विच इज द मोस्ट inner side to the anther wall, and it is present around the pollen sac. It is nutritive layer to the anther wall. Okay, this is studied. After that we study about the dehisced anther. याच्यामध्ये बघितलं तर कित्येक पोलन ग्रेन त्या अँथरमधून बाहेर पडतात. जेव्हा अँथर हा मॅच्युअर होतो तेव्हा त्याच्यापासून निघालेले पोलन ग्रेन हे बाहेर टाकले जातात, आणि या बाहेर टाकताना त्याचं स्ट्रक्चर ह्या पद्धतीनं होतं, जेणेकरून ते टोटल काय होईल, बस्ट होईल. ओके, हेच आपण गेल्या लेक्चरला बघितलं. त्याच्याशिवाय अजून काय बघितलं होतं, अँथर वॉल नंतर जे बघितलं, पोलन ग्रेन, स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन. इट कंटेन्स 2 लेयर, एक्झाइन अँड इंटाइन, हॅविंग द germ pore. In this diagram there is a presence of 3 germ pore. It having the nucleus, cytoplasm. Okay, exine is form of the sporopollenin, while the intine is form of the pectin and cellulose. This is about the pollen grain. इथंपर्यंत आपलं झालेलं होतं. आता याच्यानंतर नेक्स्ट जो पॉईंट आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाइट. दिस इज द डायग्राम ऑफ द मेल गॅमॅटोफाइट. द मेल गॅमॅटोफाइट म्हणजे काय, आता ह्याच्यामध्ये पहिली जी डायग्राम आहे जी आपण स्टडी केलेली आहे, दिस इज द पोलन ग्रेन. ओके, इट हॅविंग द एक्झाइन, इट हॅविंग द इंटाइन, इट हॅविंग द न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम. ओके, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द पोलन ग्रेन. पोलन ग्रेन आता हे जे स्ट्रक्चर आहे त्यावरून ह्या टाईपमध्ये दिसतं. तर दुसऱ्या डायग्राममध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 सेल दिसतात. एक आहे जनरेटिव्ह सेल आणि दुसरी जी आहे ट्यूब सेल, किंवा त्याला व्हेजिटेटिव्ह सेल सुद्धा म्हटलं जातं. ह्या 2 सेल एका पोलन ग्रेनमध्ये असतात. पोलन ग्रेन हॅविंग द 2 सेल्स अँड दॅट सेल आर द ट्यूब सेल ऑर व्हेजिटेटिव्ह सेल अँड सेकंड जनरेटिव्ह सेल. ओके, ह्या 2 सेल असतात. आता ह्या सेल कधी तयार होतात, आफ्टर द फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजन. जेव्हा पोलन ग्रेन हा पहिल्यांदा मायटॉटिक डिव्हिजन खाली जातो तेव्हा त्याच्यापासून 2 अशा प्रकारच्या व्हेजिटेटिव्ह अँड जनरेटिव्ह सेल तयार होतात. व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅविंग इरेग्युलर शेप न्यूक्लियस, while the generative cell floats in the cytoplasm of the vegetative cell. As seen in the diagram, tube nucleus means tube cell or vegetative cell. It is present in the pollen grain, and the generative cell is float in the cytoplasm of the vegetative cell. जनरेटिव्ह सेल छोटी असल्यामुळं त्या मोठ्या व्हेजिटेटिव्ह सेल किंवा ट्यूब सेलमध्ये ती तरंगत असते. आता याच्यानंतर दुसरं मेयोटिक डिव्हिजन होतं. पहिलं मेयोटिक डिव्हिजन कुठं झालेलं आहे,
तर ह्या डायग्रॅममध्ये पहिलं मेयोटिक डिव्हिजन घडून आलेलं दिसतं. दुसरं कधी होतं तर सेकंड मेयोटिक डिव्हिजन इज कन्सर्न्ड with generative cell only and give rise to form two non-motile male gamete. म्हणजे कुठं तर आता ह्या चौथ्या डायग्रॅममध्ये जे बघा दाखवलेलं आहे ट्यूब न्यूक्लियस आहे. पहिल्यांदा जे आहे ट्यूब न्यूक्लियस आहे. ओके, म्हणजे पहिलं जे असणार आहे ते ट्यूब न्यूक्लियस म्हणजे पहिले असणारी व्हेजिटेटिव्ह सेलमधला जो न्यूक्लियस आहे तो न्यूक्लियस आहे तसा असतो. आणि दुसरी जो असणार असेल ती छोटी जनरेटिव्ह सेलमधला जो न्यूक्लियस असेल त्याला जनरेटिव्ह न्यूक्लियस असं म्हटलं जातं. आता ह्या सेलमध्ये पहिल्यांदा ट्यूब न्यूक्लियस त्या पोलन ट्यूबच्या बाहेर आत असणार आहे. आणि दुसरा आहे मेल सेल म्हणजे मेल गॅमेट. हे कशापासून तयार होतात तर जनरेटिव्ह सेलपासून तयार होतात. परत एकदा सांगते, जे काही दोन सेल ह्याच्यामध्ये आहेत, कोणती व्हेजिटेटिव्ह सेल किंवा त्याला आपण ट्यूब सेल म्हटलं तर राईट नोट डाऊन व्हेजिटेटिव्ह सेल ऑर ट्यूब सेल. ओके, आणि दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. ट्यूब सेल इज बिगर व जनरेटिव्ह सेल इज स्मॉलर. इन द ट्यूब सेल जनरेटिव्ह सेल इज फ्लोट in the cytoplasm of the tube cell as shown in the diagram 3rd. Okay, after the when the pollen grain is deposited on the stigma, from the stigma that pollen grain is suck up the fluid which is present in the stigma, and that's why it form a pollen tube. पोलन ट्यूब तयार होते कशामुळे स्टिग्मामध्ये जे काही शुगरी सबस्टन्स असतो कोण ॲब्सॉर्ब करतो तर पोलन ग्रेन ॲब्सॉर्ब केल्यामुळे त्याचं व्हॉल्यूम वाढतं आणि जर्म पोअरमधून त्याच्यामधून पोलन ट्यूब तयार होते. आणि ही जी पोलन ट्यूब तयार होते त्या पोलन ट्यूबमध्ये सुरुवातीला ट्यूब न्यूक्लियस त्याच्या सुरुवातीला असणारे ॲज शोन इन फिगर, दिस इज द ट्यूब न्यूक्लियस ऑर व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस. आणि त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागं जनरेटिव्ह न्यूक्लियस किंवा जो छोटी सेल होती, छोटी सेलमधला असणारा न्यूक्लियस असणार आहे. आता या स्टेजमध्ये नंतर सेकंड मायटॉटिक डिव्हिजन होतं आणि त्या एका जनरेटिव्ह न्यूक्लियसपासून दोन मेल सेल तयार होतात. एका जनरेटिव्ह सेलपासून दोन सेल म्हणजे मेल गॅमेट तयार होतात. द मायटॉटिक डिव्हिजन ऑफ जनरेटिव्ह सेल टेक्स प्लेस आयदर इन द पोलन ग्रेन ऑर इन द पोलन ट्यूब. The pollen grain are shed from the anther at this two-celled stage in most of the angiosperms. म्हणजे जे काही आता टोटल या पोलन ग्रेनपासून काय तयार झालेलं आहे तर दोन सेलचं स्ट्रक्चर तयार झालं. दोन सेलचं स्ट्रक्चरमध्ये एक सेल आहे ट्यूब सेल, दुसरी आहे जनरेटिव्ह सेल. ट्यूब सेल म्हणजेच व्हेजिटेटिव्ह सेल. तिसऱ्या डायग्रॅममध्ये काय झालं, ट्यूब सेल जी आहे ती आहे तशी आहे आणि जनरेटिव्ह सेल जी सेल मेम्ब्रेनला अटॅच होती ती काय झाली ट्यूब सेलमध्ये फ्लोट झाली. चौथ्या डायग्रॅममध्ये काय झालं, आफ्टर द ॲब्सॉर्प्शन ऑफ द शुगरी सबस्टन्स जे काही पोलन ग्रेन आहे ते पोलन ग्रेनचा व्हॉल्यूम वाढल्यामुळं सुरुवातीला त्याच्यामध्ये असणारं जे काही ट्यूब न्यूक्लियस आहे ते ट्यूब न्यूक्लियस त्या पोलन ट्यूबच्या सुरुवातीला आलं आणि नंतर मग जनरेटिव्ह सेलचं न्यूक्लियस त्याच्यामध्ये त्या ट्यूबमध्ये एंट्री केली. त्याच्यानंतर जनरेटिव्ह न्यूक्लियस इज डिवायडेड मायटॉटिकली अँड फॉर्म टू मेल सेल मीन्स टू मेल गॅमेट. अशा तऱ्हेने हे दोन मेल गॅमेट तयार व्हायचं काम कशामध्ये होतं तर पोलन ग्रेन किंवा पोलन ट्यूबमध्ये होतं. ह्या टाईपमध्ये मेल गॅमेटोफाइट तयार होतं. दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. ओके, या टाईपमध्ये मेल गॅमेट्स तयार व्हायचं काम प्रत्येक पोलन ग्रेनमध्ये होतं. प्रत्येक पोलन ग्रेन जो असेल त्याच्या कपॅसिटीनुसार एक एक्झाईन, 2 एक्झाईन, 3 एक्झाईन असेल त्या हिशोबानं त्याच्यामधून एकच पोलन ट्यूब तयार होत असते. जरी 3 जंपवर असतील तरी त्याच्यामध्ये एकच पोलन ट्यूब तयार होत असते. ओके, हे लक्षात ठेवा. डेव्हलपमेंट ऑफ द मेल गॅमेटोफाइट. ओके, थँक्यू.